ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तिला म्हणजे ते त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही मी कालच म्हणते की जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांना. म्हणजे हे लावून आपण पटकन त्यांना कसं ताब्यात घेता येईल ते बघू किंवा पोलिसांची याच्यात साथ होती दोघांची आणि तुमच्या मीडियाची पण सगळी साथ होती त्यामुळे ते लवकर हाती आले. आता पोलीस जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करतील. 7 दिवस झाले, 7 दिवस ही लोक फरार होती आणि 7 दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर खरं तर त्यांच्यावरती कारवाई झाली. कुठेतरी त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या 7 दिवसांमध्ये? नाही, असं तरी नाही वाटत तुम्हाला की बचाव त्यांचा होत होता. म्हणजे त्यांचे मी पाहिलं जसं की त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ देत होती त्याच्यामुळे पण त्यांचा कदाचित बचाव झालेला असेल. या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील अगवणे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव किंवा तुमचं म्हणणं होतं की त्यांच्याकडनं कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता, मग या प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात आलं असं काही वाटतं तुम्हाला? हो नक्कीच, कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे, अटक झालेलेच आहे. तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल. काय कारवाई व्हावी आता अशा अपेक्षा आहे? कारण की अटक तर झाली पण या पुढच्या काळामध्ये काय शिक्षा व्हावी, कारवाई काय व्हावी? म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तिला म्हणजे ते त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही मी कालच म्हणते की जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांना. दुसरी गोष्ट की सगळं अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असती, अटक केली असती तर हे झालं नसतं असं वाटतं का? म्हणजे लवकर कारवाईच्या प्रकरणात व्हायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता. नक्कीच मी म्हणेल की जर माझे मिस्टर असते तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये याच्यात वगैरे, नक्कीच आज त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसती झाली. म्हणजे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे चौघेजण. ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात, त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असते पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं, असं सगळं प्रकरण झालं असतं? हो नक्कीच, की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज हे नसतं झालं. दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय बार्जी पोलीस स्टेशन. हा निलेश चव्हाण कोण आहे, काय कुटुंबाशी तुमच्या संबंध होता, हे सगळं माहिती तुला तू कधी? म्हणजे माझं नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती. पण नंतर थोडे काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझे नणंद आहेत त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून आणि ते कायम माझ्या भांडणामध्ये वगैरे ते असायचे म्हणजे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणा भांडणामध्ये. त्यांनी बाळाला जवळ घ्यायला आले तेव्हा बंदूक दाखवली त्या म्हणजे वैष्णवीच्या नातेवाईकांना असं सांगितलं होतं. खरं तर त्यांनी बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही, परत ते पवळेंकडे गेलं. ते पवळे कोण आहे? ते माझे मामा सासरे पवळे जे आहेत ते, त्यांचं नाव अण्णा पवळे असं आहे आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं. आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे हे मुळात कारण आहे. तो धमकी देत होता म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हेगारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. तू जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं? कारण एवढे दिवस झाले जर गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही पण तक्रार दिली होती? हो आहे, माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावाने त्याचे सगळे आहेत, ते फॉरवर्ड करूया. तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती? त्यांनी काही म्हटलं? माझी कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस घेत नव्हते. तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून. त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून. त्याच्यानंतर काही झालेलं नाही, ऍक्शन काही घेतलेली नाही.